ज्ञान तृष्णा तृप्त करण्यासाठी येरवडा येथील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे 9 ऑक्टोबर 1990 मध्ये आपल्या वडिलांच्या नावाने गेंडबा सोपनराव मोजे संस्थारूपी मोगरा रुजवला आणि तो वाढवला आहे. हा ज्ञानरूपी मोगरा आता फुलू लागला आहे, बहरू लागला आहे. त्याचा वेल आता गगनाकडे झेपावत आहे. 9 ऑक्टोबर 1990 या शुभमुहूर्तावर या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. 9 ऑक्टोबर म्हणजेच 9 ही दिनांक भाऊंनी फार विचारपूर्वक आणि दिव्य दृष्टिकोन ठेवून केली. नवरात्रीत रात्ररूपी अंधकार नष्ट करण्यासाठी जसा आपण अखंड नंदादीप तेवत असतो, अगदी त्याचप्रमाणे भाऊंनी अज्ञानरूपी अंधकार नष्ट करण्यासाठी अखंड ज्ञानदीप तेवत ठेवला आहे. 34 वर्षानंतर या शिक्षण प्रगतीची घोडदौड पाहिली तर अलगदपणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगातील काव्यपंक्तींची अनुभूती येते. इवलेसे रोप लाविली या दारी त्याचा वेलू गेला गगनावरी. 34 वर्षापूर्वी लावलेल्या या रोपट्याला त्याग, कष्ट, मेहनत, जिद्द, आत्मविश्वासाने आणि आध्यात्मिक विचारांचे खतपाणी भाऊंनी घातल्यामुळे या शिक्षण संस्थेचा या ज्ञानदीप वटवृक्षाचा प्रचंड शाखा विस्तार झाला आहे. येरवडा, वाघोली, चरोली, बालेवाडी, खराडी, लोहगाव, धानोरी अशा पुण्याच्या सर्व दिशांना या ज्ञान शाखेचा विस्तार झालेला दिसून येतो. संतरूपी कृपादृष्टी असणारे भाऊ म्हणजे माझ्या आयुष्यातील माझे मार्गदर्शक. प्रत्येक गोष्टीतील बारकावे टिपण्याची ज्ञानदृष्टी देणारे भाऊ म्हणजे आम्हा सर्वांचे ज्ञानचक्षुच होते. आजच्या या सध्याच्या या स्पर्धात्मक युगामध्ये आव्हानांना समर्थपणे तोंड देऊन यशस्वीपणे पुढे जाऊन त्या आव्हानांना मात करण्याची कुवत आमच्यामध्ये निर्माण करून कर्तृत्वाच्या पंखांना बळ देऊन उभारी आणि भरारी घेत गरुड झेप घेण्याचे मार्गदर्शन भाऊ त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आम्हा सर्वांना दाखवून देतात. गुरूंबद्दल अपार श्रद्धा, भक्ती, निष्ठा भाऊंच्या डोळ्यातून, हृदयातून ओसंडताना आम्ही पाहिली आणि गुरु शिष्य या अनोख्या प्रवासाच्या प्रयाग क्षेत्रीत आम्ही नाहून निघालो आणि धन्य झालो. गुरुऋणांतून मुक्त होणे का कोणास शक्य आहे, पण त्यातून अंशतः उतराई होण्यासाठी भाऊंनी आपले गुरु श्री सयाजीनाथ महाराज आणि सुंदराबाई मराठे यांच्या नावाने शैक्षणिक दालने सर्वसामान्यांसाठी खुली केली. आणि काय आश्चर्य, गुरुकृपा झाली, इमारत फळा आली. या संतवचनाप्रमाणेच राम नामाच्या दगडाने हा शैक्षणिक सेतू उभारला जातो. ज्याप्रमाणे राम नामाने जड दगड पाण्यात तरला आणि सत्कार्याला वाट करून दिली, अगदी त्याचप्रमाणे भाऊंच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या गुरूंच्या वारशांवर आम्ही कोणतीही गोष्ट यशस्वीपणे पूर्ण करू शकतो असा प्रचंड आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला आहे. पूर्वी या शैक्षणिक क्षेत्रात काही ठराविक लोकांचीच मक्तेदारी होती. बहुजनांनी या क्षेत्रात उडी घेणं म्हणजे पतंगाने स्वतःहून दिव्याजवळ जाऊन आत्माहुती देण्यासारखी गोष्ट होती. परंतु भाऊंनी ही मक्तेदारी संपुष्टात आणली. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राप्रमाणे भाऊंनी देखील शैक्षणिक क्षेत्रात एक प्रकारचे सिमोल्लंघन केले आहे. त्यांनी हे सोन्याचं झाड लावलं आहे, कोणीही यावं आणि हे समतेचं सोनं मनसोक्त लुटावं अशी त्यांची उदात्त भावना आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतांनी जशी भागवत धर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन माझे जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुढी ही ग्वाही संपूर्ण विश्वाला दिली. अगदी त्याचप्रमाणे भाऊंनी देखील ही शैक्षणिक पताका आपल्या खांद्यावर घेऊन ज्ञानरूपी पंढरीची दिंडी सुरू केली आहे. या शैक्षणिक दिंडीचे वारकरी म्हणजे आमचे सर्व शाखातील सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, शालेय समिती अध्यक्षा, प्राचार्य सौ अलकाताई पाटील व इतर सर्व पदाधिकारी हे या संप्रदायाचे मजबूत खांब आहेत. दिलेला वचन, शब्द पाळणाऱ्या मर्यादा पुरुषांप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या नावाने
प्रभू रामचंद्राच्या नावाने स्वतःचे साधर्म्य स्वकर्तृत्वाने भाऊंनी सिद्ध करून दाखवले आहे. अशा दिलदार मन मिळावू भाऊंबद्दल किती आणि काय काय बोलावे, कारण मला माझी बौद्धिक आणि लिखाणाची मर्यादा आहे. पण तरीही शब्दांमध्ये सामावण्याचा प्रयत्न एका उत्तुंग व्यक्तीसाठी मी केला आहे. पण तरीही मला माझ्या अल्पमतीला पुढे विचार नाही सुचत. म्हणूनच कविवर्य विंदा करंदीकर यांची क्षमा मागून त्यांच्याच काव्यपंक्तीवर आधारित म्हणावेसे वाटते. कर्तृत्वाने झपाटलेल्या भाऊंकडून जिद्द घ्यावी, कर्तृत्वाने झपाटलेल्या भाऊंकडून जिद्द घ्यावी, माणुसकीची आणि आपुलकीची शिदोरी घ्यावी, माणुसकीची आणि आपुलकीची शिदोरी घ्यावी. हृदयामध्ये त्यांच्या जिव्हाळ्याची खाण आहे, हृदयामध्ये त्यांच्या जिव्हाळ्याची खाण आहे. त्यांच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे, त्यांच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. अशा दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ऋषितुल्य व्यक्तिमत्वाच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याला माझे त्रिवार अभिवादन. अशा त्यांचे कार्य पुढे नेण्यास ईश्वर त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो हीच इच्छा. भाऊंना 81व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पुढती सदैव होईज प्रगती, पुढती सदैव होईज प्रगती. रंजल्या जीवांची मनीधरी खंत, रंजल्या जीवांची मनीधरी खंत. तोची खरा साधू तोची खरा संत, तोची खरा साधू तोची खरा संत. एवढं बोलून मी इथेच थांबते. धन्यवाद.